कधी कधी कठीण परिश्रम करूनही यश प्राप्ती होण्यास उशीर होतो. त्यासाठी संयम ठेवला पाहिजे. मेहनत तर सगळेजण करतात, परंतु यशस्वी काही जणच होतात. यशस्वी व्हायला वेळ लागतो, म्हणून बरेच जण आपला रस्ता वेगळा करतात, म्हणून ते यशस्वी नाही होत. याच्याशीच निगडीत गौतम बुद्धांची एक गोष्ट आहे. या गोष्टीमध्ये यशस्वी होण्यासाठी व सुखी जीवन जगण्याची काही मूलमंत्र सांगितली आहेत. खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे. एका लहानशा गावामध्ये एक गोपाळ नावाचा एक मुलगा राहत होता. गोपाळ त्या गावामध्ये खूप आळशी स्वभावाचा मुलगा होता. सगळेजण त्याला आळशी या नावानेच ओळखायचे, कारण तो पूर्ण दिवस एका झाडाखाली झोपून राहायचा. भविष्याबद्दल खूप मोठमोठे स्वप्न पाहत राहायचा. त्याचे असेच दिवस आळशीमध्ये जात होते. असंच एक दिवस त्या गावामध्ये एक बौद्ध भिक्षूंचं आगमन होते. पुढचे काही दिवस ते बौद्ध भिक्खू त्या गावामध्ये राहणार होते. दिवसभर बौद्ध भिक्खू गावामध्ये भिक्षा मागत व लोकांना उपदेश देत आणि रात्री गावाबाहेर असणाऱ्या बौद्ध मठामध्ये ते विश्रांती घेत. दिवसभर बौद्ध भिक्खू गावामध्ये फिरत ते पाहत की रोज गोपाळ त्या झाडाखाली बसून असायचा. बौद्ध भिक्खू काही दिवस पाहत राहिले. एक दिवस बौद्ध भिक्खू भिक्षा घेऊन मठाकडे येत होते. तेव्हा ते त्या मुलाकडे गेले आणि म्हणाले, तुझ्यासाठी माझ्याकडे तुझ्या करण्यायोग्य काम आहे. मला वाटतं की तू त्या डोंगराच्या उंच कड्यावरती जावं आणि माझ्यासाठी तेथील एक पंख घेऊन यावं. त्या मुलाने झोपूनच त्या उंच डोंगराकडे पाहत राहिला आणि त्यानंतर बौद्ध भिक्खूंना म्हणाला, हे अशक्य आहे. मी त्या उंच डोंगराच्या कडावरती नाही जाऊ शकत. मी खूप आळशी आहे. बौद्ध भिक्खू हसत म्हणाले, मला जे पंख हवा आहे ते त्या उंच डोंगराच्या कड्यावरती पण नाही. ते पंख तर त्या उंच डोंगराच्या पलीकडे असणाऱ्या गुहेमध्ये आहे. त्यासाठी तुला उंच डोंगरावरती चढून डोंगराच्या दुसऱ्या बाजूला खाली येऊन गुहेमध्ये गेलं की ते पंख मिळेल. पण ते पंख काही साधारण नाही. ते खूप चमकदार व सुंदर असं पंख आहे. तू आजपर्यंत असं पंख पाहिला नसशील. बौद्ध भिक्खूंचं असं बोलणं ऐकून गोपाळला ते पंख पाहण्याची उत्सुकता निर्माण झाली. त्याने पूर्वी कधी अशा पंखाबद्दल ऐकलं नव्हतं. उंच डोंगरावरती अशा स्थितीतून जाऊन असं सुंदर पंख मिळवण्याची त्याची इच्छाशक्ती जागृत झाली. त्याने बौद्ध भिक्खूंचं काम करण्याची इच्छा दर्शवली व त्याने ते सुंदर असं पंख आणून तुम्हाला देतो असं तो सांगून तेथून निघून गेला. तो डोंगराच्या दिशेने चालायला लागला, परंतु डोंगर खूप उंच होता. चालत काही अंतरावर गेल्यावरती तो पूर्णपणे थकून गेला. तरी पण तो चालत राहिला. जसा जसा तो उंच चालत गेला तसा तो त्याच्यामध्ये त्या पंखाविषयी अधिक उत्सुकता निर्माण झाली. यापूर्वी त्याने कधीच असे त्याच्यामध्ये एखाद्या गोष्टीविषयी उत्सुकता निर्माण झालेली पाहिली नव्हती. अथक परिश्रम व सातत्य ठेवून चालत राहिल्याने तो डोंगराच्या उंच कड्यावरती जाऊन पोचला. तेव्हा तो पूर्णपणे थकला होता, परंतु तो खूप आनंदी होता. त्याचं मन आतून खूप प्रसन्न होतं. जीवनात काहीतरी मिळवल्याचं त्याला आनंद येत होता. त्या डोंगरावरून त्याने पाहिलं तर त्याला खूप सुंदर असं नैसर्गिक दृश्य दिसलं. त्याला काहीतरी मिळाल्याची भावना वाटायला लागली होती. अशी भावना त्याने यापूर्वी कधीही समजली नव्हती. गोपाळला डोंगराच्या दुसऱ्या बाजूला खाली उतरायचं होतं, ज्या ठिकाणी ते सुंदर असं पंख मिळणार होतं. डोंगराच्या खाली उतरणे खूप कठीण होतं, कारण उतरती बाजू खूप अवघड होती. खाली उतरत असताना गोपाळ बऱ्याच ठिकाणी पडला होता, परंतु पंख पाहण्याची इच्छाशक्तीमुळे तो पुन्हा नव्याने सुरुवात करून खाली उतरला. त्याला आठवलं की आपण बौद्ध भिक्खूंना ठामपणे सांगून आलो आहे की मी तुम्हाला पंख नक्की आणून देतो. कठीण परिश्रम आणि सातत्य ठेवत तो त्या गुहेजवळ आला तर त्याने बघितले की पंख त्याच ठिकाणी पडलं आहे. सूर्यकिरणाचा प्रभाव त्यावरती पडल्यामुळे ते पंख अधिकच चमकदार व सुंदर दिसायला लागतं. त्याने ते पंख उचललं व तो बघतच राहिला. नंतर त्याला आठवलं की आता तर त्याला
बुद्ध भिक्खूंपाशी वापस जायचा आहे. तो पूर्णपणे थकला होता. तो चिंतेत पडला की आता डोंगरावरती कसं चढायचं. बौद्ध भिक्खूंपाशी हे पंख कशी पोचती करायची. एक वेळेस त्याने हार पण मानली होती, पण त्याने मिळवलेली अशी मेहनत करून ही वस्तू त्याला काही कामगिरी पार पडल्यासारखी वाटू लागली. तो परत वापस येण्यासाठी डोंगरावरती चढू लागला. त्याचं शरीर खूप थकलं होतं. तो पडत खाली बसत पुन्हा पुन्हा उठत डोंगरावरती चढून आला. हार न मानत तो शेवटी बौद्ध भिक्खूंपाशी आला व त्याने ते चमकदार असं पंख बौद्ध भिक्खूंना दिलं. तो खूप आनंदी झाला. त्याच्या आनंदाला आता जागा शिल्लक नाही. त्याने आता जाणून घेतलं होतं की तो त्यांच्या आळशीपणाला बाजूला सारून काहीतरी नवीन व धाडसी काम करू शकतो. नंतर बौद्ध भिक्खू त्याला म्हणाले, मुला, तू आज एक उत्तम अशी शिकवण शिकला आहेस. आळस काही अशी वस्तू नाही की तिचा स्वीकार केले की सगळं झालं. आपण आपल्या आळसी वृत्तीवरून काही मर्यादा आणू शकतो. आळस ही खूप मोठी अडचण आहे, जी की आपल्या दैनंदिन जीवनात तिचा अधिकच प्रभाव दिसून येतो. या आळशी वृत्तीला सोडून देण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला मनातून त्या विरोधात पहिलं पाऊल उचललं पाहिजे. आपली ध्येय प्राप्ती करण्यासाठी चाललं पाहिजे आणि जोपर्यंत चाललं पाहिजे तोपर्यंत आपलं ध्येय गाठत नाही. गोपाळने बौद्ध भिक्खूंचं बोलण्याचा पूर्ण सार समजून घेतला आणि होकारार्थी मान डोलावून उभा राहिला. त्याने आज स्वतःला जाणून घेतलं होतं की अशा उत्तम कामगिरीला तो पार पाडू शकतो, पण त्याच्या आळशी वृत्तीने त्याला आजपर्यंत थांबवून ठेवलं होतं. आता त्याला माहिती झालं होतं की तो कोणतं पण काम हे उत्तम व चांगल्या प्रकारे पार पाडू शकतो. त्यानंतर बौद्ध भिक्खूने गोपाळला आशीर्वाद दिला व ते गाव सोडून तेथून निघून गेले. या गोष्टीच्या माध्यमातून आपणास शिकायला मिळणारी गोष्ट म्हणजे जेव्हा पण आपण अशक्य वाटणारी गोष्ट पण मिळवण्यासाठी स्वतः समोरी जातो तेव्हा स्वतःमध्ये ताकद निश्चयाला शोधतो. आपण यापूर्वी कधीच माहिती नव्हतं आळशीपणाला बांधून ठेवण्यासाठी स्वतःला काही ध्येय दिली पाहिजेत. अशी काही कठीण ध्येय पूर्ण करण्यासाठी स्वतःला त्यात झोकून दिलं पाहिजे. मानसिक व शारीरिकदृष्ट्या सक्षम राहिलं पाहिजे आणि यश अपयश मिळालं तरी आतून मजबूत राहिलं पाहिजे. काही नियम बनवून त्या नियमाचे पालन करणे गरजेचं आहे. दररोजच्या दिनचर्यामध्ये सातत्य ठेवून मार्गक्रम करावे. काही चांगल्या सवयी लावून घेतल्या पाहिजेत, जेणेकरून दैनंदिन जीवनात विचारांमध्ये सकारात्मकता दिसून येईल. आळसावरती काही बंधने आणणे म्हणजे विकासाच्या मार्गावरती चालत राहिल्यासारखे आहे. आळशीपणाला सोडून जीवनातील येणाऱ्या समस्याला ठामपणे थांबून सामोरे गेलं पाहिजे. मित्रांनो, आशा करतो की या गोष्टीच्या माध्यमातून तुम्हाला एक चांगली शिकवण मिळाली असेल. अशाच गोष्टी ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.